नमस्कार मैत्रिणींनो. तसा व्हिडिओ शूट करण्याचं विशेष असं काही नव्हतं, पण मी माहेरी आलेली आणि महादेवाच्या मंदिरात मी दर्शनासाठी गेलेली आणि ते पाण्याचं कुंड आहेत बघा, इथे आम्ही पाय छान असं धुतलं. ही माझी आई आहे. हातपाय स्वच्छ धुवून आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. दर्शन छान असं झालं. बऱ्याच वर्षांनंतर 8 ते 9 वर्षानंतर मी महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेली. 1 ते 2 दिवसाची सुट्टी असायची आणि इथेपर्यंत मला येणं शक्य नसायचं. नेहमी घाईगडबडीत यायची आणि घाईगडबडीत निघून जायची. आता 4 दिवसासाठी राहायचं ठरवलेलं, तर म्हटलं पहिल्यांदा महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन येऊया. ऊन प्रचंड होतं आणि मला एका साईडला या खोऱ्यात ना उभा केलेली आहे बघा. आणि दादा वहिनी करवंद काढण्यासाठी गेलेली आहेत. माझी मुलं, त्यांना एवढं गावाकडची ओढ आहे खरं सांगायचं म्हणजे. आणि माहेरी आलेलंचं जे सुख आहे किंवा माहेरी राहण्याचं जे सुख आहे हे चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतच असेल. सासर कितीही श्रीमंत असो किंवा सासरी कितीही सुख असो, माहेरचं जे सुख आहे ते फक्त माहेरीच मिळतं असं माझं मत आहे. हे बघा, करवंदाच्या जाळी आहेत, यालाच डोंगरची मैना म्हणतात. आणि असं दरी खोऱ्यात वसलेलं माझं गाव. हे बघा, मी झाडाखाली बसलेली आहे आणि व्हिडिओ शूट करायचं म्हटलं थोडंसं तुमच्याबरोबर, पण हा छान अनुभव आहे तो तुमच्याबरोबर शेअर करायचा. एवढं ऊन लागत होतं, त्यातच मी असं झाडाखाली बसलेली. खूप छान असं वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. करवंद तोडून झाल्यानंतर थोडीशी झाडाखाली बसलेली आणि माझी मुलं, दादा वहिनी करवंद अजून तोडत आणि माझ्या भावाची मुलं करवंद आणण्यासाठी गेलेली आहेत. आणि हे बघा, करवंद आणून दिलेली आहेत. आणि हा परतीचा प्रवास आमचा झालेला आहे बघा. आम्ही आता निघालेलो आहे आणि बघा इतकं ऊन होतं आणि चेहऱ्यावरती तेवढंच समाधानी होतं. असं हे माझं दरी खोऱ्यात वसलेलं गाव. खूप छान असं इथलं वातावरण होतं. आणि खरं सांगायचं म्हणजे मुलांना माझ्या करवंद कशी तोडतात तेही माहीत नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी थोड्याशा फांद्या तोडल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की करवंद फक्त करवंदच तोडतात, त्याच्या फांद्या तोडत नाहीत. अशी ही डोंगरची काळी मैना. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे याला डोंगरची काळी मैना किंवा करवंद म्हणतात. तुम्ही ही करवंद म्हणजे खाल्लेत का तेही मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान असे चवीला लागतात बघा. आणि हे जे खायला मिळतं ते गावाकडे गेल्यानंतरच खायला मिळतात. प्रचंड गोड अशी चवीची ही करवंद आहेत बघा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.